विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपलं सर्वांचं संस्कार मॅथ्स क्लबमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इथे पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा, आरोग्य विभाग आणि पोलीस भरतीच्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा विषय म्हणजेच विज्ञान. आणि विज्ञान विषयाचे जे स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात असे 50 अतिसंभाव्य प्रश्न विज्ञान सराव संच 2 मध्ये आपण घेऊन आलेलो आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या विज्ञान सराव संच भाग 2 चा सराव करूयात. इथे दिलेल्या एकूण 50 प्रश्नांपैकी आपण किती योग्य पद्धतीने किती प्रश्नांचे योग्य उत्तरे निवडताय हे सुद्धा या ठिकाणी तपासून घ्या. यावरून आपल्याला लक्षात येईल की आपला विज्ञान घटकाचा किती अभ्यास झालेला आहे. चला तर सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न, पिसू हे कोणत्या रोगाचे रोगवाहक म्हणून कार्य करतात? 1 डिफ्लेरिया, 2 प्लेग, 3 वरीलपैकी एकही नाही की 4 धनुर्वात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2, गोवर या रोगाचा रोगोद्भवनकाल किती असतो? 1 ते 2 दिवस, 2 10 दिवस, 3 5 वर्षे की 4 21 ते 35 दिवस. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 10 दिवस. प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणत्या रोगाचा रोगभवन काळ 3 ते 5 वर्षाचा असतो? 1 कुष्ठरोग, 2 पोलिओ, 3 प्लेग की 4 क्षयरोग. या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कुष्ठरोग. प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणत्या रोगात त्वचा संवेदनहीन होणे हे एक लक्षण आहे? पर्याय 1 कुष्ठरोग, 2 हर्पिज झोस्टर, 3 प्लेग की 4 धनुर्वात. योग्य उत्तर पर्याय 1 कुष्ठरोग. यामध्ये त्वचा संवेदनहीन होते. प्रश्न क्रमांक 5, तांदळाच्या पाण्यासारखे मल हे लक्षण कोणत्या रोगाचे आहे? पर्याय 1 पटकी, 2 गोवर, 3 विषमज्वर, 4 वरीलपैकी एकही नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पटकी. प्रश्न क्रमांक 6, मलेरिया रोग रिकामी जागामुळे होतो? 1 फायलेरिया, 2 प्लॅनेरिया, 3 प्लाझ्मामोडियम की 4 अरिलिया. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 प्लाझ्मामोडियम. यामुळे मलेरिया रोग होतो. प्रश्न क्रमांक 7, बॅबोनिक आणि स्पेक्टिकॅमिक असे कोणत्या रोगाचे स्वरूप आहे? पर्याय 1 प्लेग, 2 एड्स, 3 डिफ्थेरी की 4 वरीलपैकी एकही नाही. जे रोगाचे स्वरूप इथे देण्यात आलेले आहेत त्यापैकी एकही रोग इथे दिलेला नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. प्रश्न क्रमांक 8, मानवी शरीरातील आवश्यक अमायनो आम्लांची संख्या किती? पर्याय 1 12, 2 8, 3 9 की 4 10. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 10 मानवी शरीरात अमायनो आम्लांची संख्या असते. प्रश्न क्रमांक 9, प्रौढ व्यक्तीच्या शरीराचे वजन सुमारे किती टक्के प्रथिनांनी बनलेले असते? पर्याय 1 60%, 2 40%, 3 20% की 4 80%. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 20%. प्रश्न क्रमांक 10, लाफिंग गॅसचा रासायनिक सूत्र ओळखा. 1 N2O, 2 NO, 3 NO2 की 4 Na2O3. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 N2O म्हणजे नायट्रस ऑक्साईड. प्रश्न क्रमांक 11, चांदीच्या वस्तूंचा हवेशी संपर्क आल्यास कालांतराने त्या वस्तू काळ्या पडतात, कारण त्यांची हवेतील
रिकामी जागा सोबत अभिक्रिया होते? 1 ऑक्सिजन वायू, 2 हायड्रोजन सल्फाइड, 3 कार्बन डायऑक्साईड की 4 वरीलपैकी एकही नाही? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हायड्रोजन सल्फाइड या हवेसोबत अभिक्रिया होऊन चांदीच्या वस्तू काळ्या पडतात. प्रश्न क्रमांक 12. गॅल्व्हनायझिंग या धातूच्या क्षरण प्रतिबंधामध्ये कशाचा वापर केला जातो? पर्याय 1 चांदी, 2 जस्त, 3 कथील की 4 वरीलपैकी एकही नाही? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 जस्त. प्रश्न क्रमांक 13. ब्रॉन्झमध्ये कोणत्या धातूंचा समावेश होतो? पर्याय 1 तांबे व कथील, 2 फक्त तांबे, 3 फक्त लोह की 4 फक्त कथील? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तांबे व कथील. प्रश्न क्रमांक 14. विद्युत विलेपनाचा उपयोग पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात केला जातो? 1 तांब्याची किंवा पितळेची भांडी, 2 सोने विलेपित दागिने, 3 चमकणारे लोखंडी खिळे टाचण्या, 4 ब्रॉन्झ? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सोने विलेपित दागिने यामध्ये विद्युत विलेपनाचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 15. Cu अधिक Sn यांपासून कोणता संमिश्र तयार होतो? पर्याय 1 पितळ, 2 स्टेनलेस स्टील, 3 कांस्य की 4 वरीलपैकी एकही नाही? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 स्टेनलेस स्टील. प्रश्न क्रमांक 16. रासायनिक पदार्थांचा आर्द्रताग्राही स्वभाव गुणधर्म दर्शवितो की तो चांगला रिकामी जागा आहे? 1 निर्जलन अभिकर्ता, 2 क्लिष्टीकरण अभिकर्ता, 3 क्षपणकारक अभिकर्ता की 4 ऑक्सिडीकारक अभिकर्ता? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 निर्जलन अभिकर्ता. प्रश्न क्रमांक 17. कोळशाच्या डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशनने औद्योगिक रसायने प्राप्त होतात. डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन कसे केले जाते? 1 पोकळीत, 2 बर्फाच्या साहाय्याने, 3 जमिनीखाली की 4 हवेच्या साहाय्याने? प्रश्न क्रमांक 17चे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पोकळीत. प्रश्न क्रमांक 18. आयनिक संयुगे पुढीलपैकी कोणत्या स्थितीत विद्युत वहन करू शकत नाही? 1 जलीय द्रावणात, 2 द्रवीभूत अवस्थेत, 3 स्थायू अवस्थेत की 4 वरील सर्व? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 स्थायू अवस्थेत आयनिक संयुगे विद्युत वहन करू शकत नाही. प्रश्न क्रमांक 19. CH4 म्हणजे कोणता संकरण घडून येतो? 1 sp संकरण, 2 sp⁴ संकरण, 3 sp⁴ संकरण की 4 वरीलपैकी एकही नाही? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 sp³ संकरण. प्रश्न क्रमांक 20. पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे ही कोणती प्रक्रिया आहे? 1 उष्माग्राही, 2 उष्मादायी, 3 1 व 2 की 4 यापैकी नाही? पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे ही उष्माग्राही प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 21. सिमेंटचे औद्योगिक पातळीवर उत्पादन करताना 1000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाला कॅल्शियम कार्बोनेटचे रिकामी जागा करतात. 1 क्षपण, 2 अपघटन, 3 विस्थापन की 4 संयोग? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अपघटन. प्रश्न क्रमांक 22.
बऱ्याच वेळा रिकामी जागा बदल हा प्रत्यावर्ती असतो. 1 भौतिक, 2 रासायनिक, 3 1 व 2 की 4 यापैकी नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बऱ्याच वेळा भौतिक बदल हा प्रत्यावर्ती असतो. प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी कोणता बदल हा रासायनिक बदल नाही? पर्याय 1 अन्न शिजवणे, 2 दुधाचे दही होणे, 3 फळे पिकणे की 4 बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे. रासायनिक बदल नसलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हे रासायनिक बदल नाही. प्रश्न क्रमांक 24. जठरामध्ये अन्न पचणे हा कोणता बदल आहे? 1 रासायनिक, 2 भौतिक, 3 दोन्हीही नाही की 4 1 व 2. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 रासायनिक बदल आहे. प्रश्न क्रमांक 25. डॅश ही प्रक्रिया उष्माग्राही प्रक्रिया आहे. 1 पाण्यापासून बर्फ तयार होणे, 2 NaOH पाण्यात विरघळणे, 3 श्वसन की 4 वरीलपैकी एकही नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण 25 प्रश्न बघितलेत. यानंतर आपण पुढील 25 प्रश्न बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपण सांगू इच्छितो की आपण हा जो व्हिडिओ आपणापर्यंत दिलेला आहे यातून आपला विज्ञानाचा किती अभ्यास झाला हे पडताळण्यासाठीच आपण तयार केलेला हा व्हिडिओ आहे. सराव करण्याच्या उद्देशानेच आपण सदर अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका घेऊन येत आहोत. त्याच्यातील हा दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 26. पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे ही कोणती प्रक्रिया आहे? पर्याय 1 उष्मादायी, 2 उष्माग्राही, 3 यापैकी नाही की 4 1 व 2. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उष्माग्राही. प्रश्न क्रमांक 27. फॉस्फरसचा खालील कुठला अपरूप फॉस्फरस ही प्रक्रिया दाखवते? 1 पांढरा फॉस्फरस, 2 काळा फॉस्फरस, 3 लाल फॉस्फरस की 4 पिवळा फॉस्फरस. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पांढरा फॉस्फरस. प्रश्न क्रमांक 28. यामुळे गंजण्याची क्रिया होते. 1 फक्त रासायनिक अभिक्रिया, 2 फक्त भौतिक अभिक्रिया, 3 दोन्ही 1 व 2 की 4 वरीलपैकी कोणतीही नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 आणि 2 म्हणजेच रासायनिक क्रिया अभिक्रिया आणि भौतिक अभिक्रिया आहे. गंजण्याची प्रक्रिया दोन्ही प्रकारची आहे. प्रश्न क्रमांक 29. क्षरण आणि खवटपणा कोणत्या अभिक्रियेचे कारक आहेत? 1 ऑक्सिडीकरण, 2 क्षपण, 3 रेडॉक्स, 4 वरीलपैकी एकही नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 रेडॉक्स. प्रश्न क्रमांक 30. चिप्स उत्पादक सामान्यतः चिप्सच्या पॅकेटमध्ये अँटीऑक्सिडंट म्हणून कोणत्या वायूचा उपयोग करतात? 1 H2, 2 Cl2, 3 N2 की 4 O2. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 N2. नायट्रोजन या गॅसचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. प्रश्न क्रमांक 31. मादक पेय तयार करण्यासाठी वापरले जाते. 1 इस्ट, 2 फ्रुक्टोज, 3 ग्लुकोज की 4 यापैकी कोणतेही नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ईस्ट वापरले जाते. फ्रुक्टोज अँड ग्लुकोज हे शीतपेयामध्ये वापरले जाते. प्रश्न क्रमांक 32. लोखंडाचे गंजणे ही अभिक्रिया आहे. 1 मंदरावी, 2 जलद गती व उष्माग्राही, 3 उष्माग्राही की 4 जलद गती.
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 33. आम्ल पर्जळण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे? 1. NO2 आणि SO2, 2. CO2, 3. CH4 की 4. H2S. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. NO2 आणि SO2. प्रश्न क्रमांक 34. जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही पण त्याच्या केवळ परिस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेला किंवा अभिक्रियेचा वेग वाढतो त्याला रिकामी जागा म्हणतात. 1. अभिक्रियाकारक, 2. दिलेल्या पर्यायांपैकी कोणतेही नाही, 3. उत्प्रेरक की 4. उत्पादिते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. उत्प्रेरक. प्रश्न क्रमांक 35. केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी चा उपयोग करतात, म्हणजे कशाचा उपयोग करतात? 1. सोडियम बायकार्बोनेट, 2. ब्लिचिंग पावडर, 3. सोडियम कार्बोनेट की 4. कॅल्शियम कार्बोनेट. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. सोडियम बायकार्बोनेट. यालाच खाण्याचा सोडा सुद्धा असं म्हटलं जाते. प्रश्न क्रमांक 36. ग्लुकोजच्या एका रेणूपासून किती ATP प्राप्त होते? 1. 32, 2. 38, 3. 40 की 4. 36. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. 40 ATP प्राप्त होते. प्रश्न क्रमांक 37. 1 ATP बरोबर किती kJ? तर या ठिकाणी पर्याय 1 आहे 124 kJ, 2. 64 kJ, 3. 34 kJ की 4. 94 kJ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. 34 kJ. प्रश्न क्रमांक 38. स्थानासक्त किंवा अणुउद्योगशील कामात असणाऱ्या पुरुषांसाठी प्रतिदिन किती किलो कॅलरीज ऊर्जेची गरज असते? 1. 2190, 2. 1060, 3. 1900, 4. 2320. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. 2320. प्रश्न क्रमांक 39. 16 ते 17 वर्षाच्या मुलांना प्रतिदिन रिकामी जागा इतक्या ऊर्जेची गरज असते. 1. 2190 किलो कॅलरी, 2. 2750 किलो कॅलरी, 3. 1060 किलो कॅलरी की 4. 3020 किलो कॅलरी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. 3020 किलो कॅलरी. प्रश्न क्रमांक 40. वाढत्या वयातील मुलामुलींना रोज साधारणपणे किती किलो कॅलरी ऊर्जा अन्नातून मिळवण्याची गरज असते? 1. 1500 ते 2000, 2. 1000 ते 1500, 3. 2000 ते 2500 की 4. 500 ते 1000. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. 2000 ते 2500. प्रश्न क्रमांक 41. मेद कोणत्या एक वारिकेने बनलेले असतात? पर्याय 1. ग्लिसेरॉल, 2. मेदाम्ले, 3. अमायनो ॲसिड की पर्याय 4. 1 व 2. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 41 ते आहे पर्याय क्रमांक 2. मेदाम्ले. प्रश्न क्रमांक 42. पुढीलपैकी कोणत्या पोषक द्रव्याचा समावेश सूक्ष्म पोषक द्रव्यामध्ये होत नाही? 1. जीवनसत्वे, 2. खनिजे, 3. प्रथिने की 4. वरीलपैकी एकही नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रथिने या पोषक द्रव्याचा समावेश सूक्ष्म पोषक द्रव्यांमध्ये होत नाही. प्रश्न क्रमांक 43. शरीराची क्रिया घडविण्यासाठी कोणत्या पोषक तत्वांपासून ऊर्जेची मुख्य गरज पूर्ण केली जाते? पर्याय 1. कर्बोदके, 2. प्रथिने, 3.
खनिजे की 4 स्निग्ध पदार्थ? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्बोदके. प्रश्न क्रमांक 44. पुढीलपैकी कोणत्या पोषक द्रव्यात नायट्रोजन आढळतो? 1 प्रथिने, 2 सेल्युलोज, 3 कर्बोदके की 4 1 व 2? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नायट्रोजन. नायट्रोजन इथे आढळतो प्रथिनांमध्ये. या पोषक द्रव्यामध्ये नायट्रोजन आढळत असतो, म्हणून पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45. स्कर्वी हा रोग किंवा हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवतो? पर्याय 1 B3, 2 A, 3 C की 4 D? स्कर्वी हा विकार C जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे उद्भवत असतो, म्हणून पर्याय 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46. पॅरेस्थेसिया किंवा बर्निंग फिट सिंड्रोम हा अभावजन्य विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवतो? पर्याय 1 जीवनसत्व A, 2 जीवनसत्व ड म्हणजे D, 3 जीवनसत्व B5 की 4 जीवनसत्व C? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 B5 या जीवनसत्वाच्या अभावामुळे वरील रोग होतो. प्रश्न क्रमांक 47. चालीचे मापन अंतर भागिले काळ याप्रमाणे सर्वप्रथम कोणी केले होते? 1 मॅक्सवेल, 2 गॅलिलिओ, 3 न्यूटन की 4 यापैकी नाही? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गॅलिलिओ. प्रश्न क्रमांक 48. जर एखादी वस्तू सरळ रेषेत गतिमान अवस्थेत समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर त्या वस्तूचे त्वरण किती असेल? 1 10, 2 पेक्षा जास्त, 3 0 की 4 उत्तर देणे शक्य नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वस्तूचे त्वरण 0 असेल. प्रश्न क्रमांक 49. विद्युत चुंबकीय बल हा गुरुत्वाकर्षण बलापेक्षा पटीने जास्त शक्तिशाली असते. 1 10⁻38, 10�28, 10⁸ की 10⁸8? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10⁻38. प्रश्न क्रमांक 50 आणि शेवटचा प्रश्न असेल. पुढील समीकरणांमधून चुकीचे गतिविषयक समीकरण ओळखा. 1 V बरोबर S अधिक AT, दुसरं S बरोबर VT अधिक हाफ AT स्क्वेअर, तिसरं V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर अधिक AS की 4 वरीलपैकी सर्व? आपल्याला चुकीचे गतिविषयक समीकरण शोधायचे आहे आणि इथे पर्याय दिलेले तिन्ही सूत्रे चुकीची आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी एकूण विज्ञानाचे 50 प्रश्न बघितलेत. अशा प्रकारचेच पुन्हा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंटसुद्धा करा. आशा करतो की आजच्या या सदरामध्ये घेतलेले 50ही प्रश्न आपण काळजीपूर्वक सोडवले असतील. एकूण 50 पैकी किती उत्तरे आपण नोट केलेत ते सुद्धा कॉमेंट करून सांगा. त्यावरून आपल्याला लक्षात येईल की विज्ञान विषयाचा कुठपर्यंत आपला अभ्यास झालेला आहे आणि ज्या घटकामधील प्रश्न आपले चुकले असतील त्या प्रश्नांचा अधिक सराव करा, म्हणजेच आपल्याला विज्ञान या घटकात येणारे प्रश्न अवघड जाणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद.